नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तीर्थरूप क्लासेसमध्ये एका नवीन लेक्चर सिरीजला आपण सुरुवात करतो आहोत. या लेक्चर सिरीजमध्ये आपण परीक्षेला म्हणजे MST CET या परीक्षेला आतापर्यंत जे वेगवेगळे क्वेश्चन्स विचारून गेलेले आहेत त्याची टॉपिक वाईज चर्चा करणार आहोत. इयर वाईज करण्यापेक्षा टॉपिक वाईज करणार आहोत. म्हणजे 2023चा पेपर घ्यायचा, तो संपूर्ण सोडून दाखवायचा. 2022चा पेपर घ्यायचा, तो संपूर्ण सोडून दाखवायचा. हा मार्ग न निवडता आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा मुख्य टॉपिक निवडणार, त्या टॉपिकमधले सब टॉपिक आणि ज्या सब टॉपिकवर क्वेश्चन्स विचारून गेलेले आहेत त्या सब टॉपिकचे जेवढे आपल्याला निवडक क्वेश्चन्स निवडता येतील, समजा जिथे रिपीट होतील. 2020 नंतर ऑनलाईन एक्झाम चालू झाल्यानंतर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेत. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतात, क्वेश्चन त्याच प्रकारचे क्वेश्चन्स रिपीट होतात. मग आपण रिपिटेशन टाळून जेवढे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन त्या टॉपिकवरचे सब टॉपिकवरचे आपल्याला घेता येतील असा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि याच्यासाठी आपण आज निवडलेला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. आता तुम्हाला माहिती आहे, जो आपला फिजिक्सचा पेपर सेट होतो, जो 50 मार्काचा पेपर सेट होतो, या 50 मार्काच्या पेपरमध्ये 80% जे मार्क आहेत ते आपल्याला 12वीच्या सिलेबसवर आहेत आणि जे 20% आहेत ते आहेत 11वीच्या सिलेबसवर. मग 11वीला जो आपल्याला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर होता, या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या ज्या सब टॉपिकवर क्वेश्चन परीक्षेला विचारून गेलेले आहेत त्या सब टॉपिकवरचे सगळेच नाही पण महत्त्वाचे टाईप मात्र आपण नक्की चर्चा करणार आहोत. सो ग्रॅव्हिटेशनमध्ये पहिला जो आहे महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर वारंवार MST CETला क्वेश्चन विचारून गेलेले आहेत, तो टॉपिक आहे ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर तुम्ही मला म्हणू शकता, सर न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पण आपल्याला घ्यायचं आहे, मग न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर क्वेश्चन आलेले आहेत की नाही, किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या डायमेन्शनवर क्वेश्चन आलेले आहेत की नाही. तो एक वेगळा भाग झाला, एक लेक्चर एक सिरीज वेगळी झाली की त्याच्यामध्ये संपूर्ण थिअरी सांगितली जाईल, त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत ते सांगितलं जाईल. हे वेगळं तुम्ही हे समजून घ्या. इथे आपण PYQ सिरीज घेणार आहोत, फक्त ती इयर वाईज न घेता टॉपिक वाईज घेणार आहोत आणि असेच टॉपिक आपण निवडणार आहोत ज्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले गेले. एखादा दुसरा क्वेश्चन विचारले असं नाही, फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले गेलेले आहेत असेच सब टॉपिक आपण निवडणार आहोत. आणि त्यातील महत्त्वाचा सब टॉपिक आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटल्यानंतर जे बेसिक तुम्हाला आठवायला पाहिजे ते पहिलं बेसिक हे असेल की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ चा फॉर्म्युला काय आहे. G इज इक्वल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ काय असते, gm/r². G इज इक्वल टू gm/r². हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो आपल्याला माहिती असला पाहिजे. मग रिलेशन G हा m शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, r² शी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. gh एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h काय असते, gm/r+h ब्रॅकेट स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h, gh इज इक्वल टू gm/r+h². याच्यावर डायरेक्टली काही क्वेश्चन विचारले जातात की किती हाईटवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, किती हाईटवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीवर असेल त्याचे 50% होईल, 25% असेल, हाफ ऑफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ असेल, 1/4 ऑफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ असेल. ठीक आहे, असे देखील क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात. पण ती संपूर्ण थिअरी सांगण्यासाठी हे लेक्चर नाही. तुमचा गैरसमज नको व्हायला की हे घेतलं नाही ते घेतलं नाही. इथे आपण फक्त परीक्षेसाठी आवश्यक असणारे मुद्दे आणि जिथे वारंवार क्वेश्चन विचारले गेले आहेत त्याची चर्चा करतो आहोत. GD एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d काय फॉर्म्युला आहे याचा, GD एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट d. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टर्म्स ऑफ रो सांगावे लागणार आहे, दॅट इज इन टर्म्स ऑफ डेन्सिटी सांगावं लागणार आहे. 4/3 πr rho g. दिस इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, मग हे एकदा तुम्हाला माहिती असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. मग ॲट डेप्थ d काय होणार आहे, GD इज इक्वल टू 4/3 पाय रेडियस किती होणार ॲट डेप्थ d r-d रो g. असं एक रिलेशन तुम्हाला रेग्युलर लेक्चरला तुम्ही समजून घेतलेलं असणार आहे. आता याच्यावरून अजून एक महत्त्वाचं रिलेशन लक्षात ठेवावं लागतं, gh/g इज इक्वल टू किती, gh/g इज इक्वल टू किती. इथे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, g चं रिलेशन कोणाशी आणि कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाशी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाशी. GH is equal to R by
आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सेम त्याच पद्धतीने जी डी बाय जी इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला, जी डी बाय जी म्हणजे आर मायनस डी डिवायडेड बाय आर. आता हे फॉर्म्युले कसे मिळवायचे हे रेग्युलर लेक्चर सिरीजचा भाग आहे. हा फॉर्म्युला कसा आला, हा फॉर्म्युला कसा आला, याच्यासाठी आपल्याला रेग्युलर लेक्चर सिरीजला जो वेळ द्यावा लागेल तेवढा वेळ इथे द्यावा लागेल आणि तेवढा आपल्याकडे शक्य नाही. तेव्हा सध्या एवढं लक्षात ठेवा, जी डी बाय जी इज इक्वल टू आर मायनस डी बाय आर. याच्याही पुढे तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर मग जी डी बाय जी इज इक्वल टू काय होणार, आर वन मायनस डी बाय आर. सो जी डी बाय जी इज इक्वल टू वन मायनस डी बाय आर. हे काही बेसिक फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे कसे मिळवायचे हे आपल्या रेग्युलर लेक्चर सिरीजचा भाग असणार आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यावरच अवलंबून असणारी एक कॉन्सेप्ट आहे वेट. कारण वेट हे डायरेक्टली कशावर अवलंबून आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, mg. या टॉपिकवर देखील खूप क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सो सुरुवात करूया आपण पहिल्यांदा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे वेगवेगळ्या एक्झाम्पलला विचारले गेलेले क्वेश्चन. हा जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे माहिती 2019 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला. 2019-2020 पहा आता क्वेश्चन काय आहे तुमच्या समोर. सॉरी, क्वेश्चन काय आहे, ऍट हाईट आर एवढ्या हाईट कुठून, अबोव द सरफेसच्या पासून आर एवढ्या हाईटवर म्हणजे एच इज इक्वल टू आर. मग आर प्लस एच लगेच आपल्या मनात नवीन लड्डू फुटा, लगेच आपल्याला कळलं पाहिजे आर प्लस एच किती येणार आहे, आर प्लस एच च्या जागेवर किती येणार, आर म्हणजे किती येणार 2r. हे मनात आपल्या लगेच तयार झालं पाहिजे. ऍट हाईट आर एच इज इक्वल टू आर असताना अबोव द अर्थ सरफेस ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किती असेल, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किती असेल. तोंडी सुटण्यासारखा प्रश्न आहे पण समजण्यासाठी आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप सोडून दाखवू. We know that GH is equal to GM by R plus H bracket square. हे शिकलोय आपण. मी फॉर्म्युला देखील सांगितला पाठीमागे. Acceleration due to gravity at height h, GH is equal to काय असेल, GM by R plus H bracket square. मग मला सांगा बरं इथे आपल्याला हाईट किती दिलेली आहे, at height R that is H is equal to R. Therefore GH is equal to GM by आर प्लस आर. याच्या जागेवर किती आला, आर. तुम्हाला माहिती असेल ही समजा आपली पृथ्वी असेल, ही पृथ्वीच्या सेंटरपासून सरफेस पर्यंतचं अंतर ज्याला आपण रेडियस असं म्हणतो. ऍट हाईट एच ही झाली हाईट एच आणि या ठिकाणी असणारी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण जीएच म्हणतो. त्या जीएच साठीचा फॉर्म्युला आहे जीएम बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. आता या उदाहरणात आपल्याला सांगितलेलं आहे एच इज इक्वल टू आर, की जी हाईट आहे ती किती आहे, इक्वल्स टू द रेडियस. देयरफॉर h प्लस h किती झालं 2r ब्रॅकेट स्क्वेअर. देयरफॉर gh इज इक्वल टू gm बाय 2r ब्रॅकेट स्क्वेअर. r प्लस r किती होणार मिळालं 2r, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. देयरफॉर gh इज इक्वल टू gm, 2 चा स्क्वेअर किती झाला, 2 चा स्क्वेअर 4 आणि इकडे r square. But this is nothing but gm by r square is nothing but acceleration due to gravity on the surface of earth, that is equal to g. आणि आपल्याला माहिती आहे on the surface of earth g is equal to gm by r square. मग ह्या gm by r square च्या जागी आपण काय टाकलं, g. काय शिल्लक राहील, therefore gh is equal to g by 4. So your answer is gh is equal to g by 4. Option D is your answer. तर ऑप्शन डी मध्ये काय आहे, g by 4. सो काहीही अवघड नाही याच्यामध्ये. 2020 किंवा 2019 या 2 वर्षांपैकी एका वर्षी हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याच लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यात काहीतरी थोडंसं एखादं ऍडिशन आलं तरच येईल पण बेस मात्र हाच असणार आहे. वे फॉरवर्ड. आता काय अपेक्षित आहे आपल्याला, हा क्वेश्चन आला, या क्वेश्चन नंतर आपण काय समजून घेऊ शकतो, अजून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. मग h इज इक्वल टू 2r येऊ शकतं, h इज इक्वल टू 3r येऊ शकतं. या पद्धतीने h बदलेल. h च्या ऐवजी d बद्दल क्वेश्चन दिलेला असेल, एवढ्या हाईटवर गेलेला आहात किंवा एवढ्या डेप्थवर गेलेला आहात, असे प्रश्न इथे तयार होऊ शकतात.
उलटा क्वेश्चन असा देखील तयार होऊ शकतो, GH इज इक्वल टू G/4. GH इज इक्वल टू G/4. व्हॉट इज हाईट ऑन द अर्थ सरफेस? किती हाईटवर असं घडेल, किती हाईटवर असं घडेल? तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेग्युलर लेक्चरला ही वन ऑफ द केस म्हणूनच मी शिकवतो. हा न्यूमेरिकल म्हणून आपल्याला इथं आलेला आहे, पण मी तुम्हाला हे सांगत होतो त्यावेळेस हा फॉर्म्युला सांगितला त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगितलं की याच्या वेगवेगळ्या केसेस तयार होतात. किती हाईटवर असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल, किती हाईटवर GH हा असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या अर्धा असेल, मग ही हाईट किती, तर याचे क्वेश्चन्स आपल्याला डिरेक्टली विचारले जातात. नियमितपणे जिथे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ना असे पॉईंट जे रेग्युलर लेक्चरला चर्चा करता येण्यासारखे आहे. सो इथे युअर आन्सर इज G/4. हा मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, जर रेग्युलर लेक्चर जर तुम्ही केलेलं असेल आणि रेग्युलर लेक्चरचे तुम्ही जर विद्यार्थी असतात तर तुम्हाला हे डायरेक्टली उत्तर G/4 सांगता आलं असतं. हे सोडवायची देखील गरज पडली नसते, कारण ही केस आपण डायरेक्टली चर्चा रेग्युलर लेक्चरला रेग्युलर थिअरीमध्ये करतो. ठीक आहे, चलो अजून एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय आहे क्वेश्चन पहा. Acceleration due to gravity on the planet whose mass and radius is half that of the earth. असा एक प्लॅनेट आहे ज्याचं मास आणि ज्याची रेडियस हाफ ऑफ द अर्थ आहे. व्हॉट विल बी acceleration due to gravity? विल बी acceleration due to gravity. आता तिथे त्या सरफेसवर acceleration due to gravity किती असेल? आता याच्यात दोन पद्धतीने मला न्यूमेरिकल सोडू शकतात. हा एक न्यूमेरिकल म्हणून सोडू शकतात आणि कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन म्हणून देखील सोडू शकतात. तर ज्यांना याला न्यूमेरिकल बनायचे ते मुलं हा क्वेश्चन कसा सोडवतील बघा. तुम्ही याला न्यूमेरिकल जर म्हणलं तर G इज इक्वल टू Gm/r². हे ऑन द सरफेस असतं. कुठं असतं? ऑन द सरफेस. मग त्या प्लॅनेटवर काय होणार? Gp इज इक्वल टू G आता युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. मास ऑफ दॅट प्लॅनेट समजा आपण काय म्हणलं MP म्हणलं, रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट काय म्हणलं आपण RP. मग त्या प्लॅनेट साठी Gp acceleration due to gravity on the surface of that planet, that is Gp is equal to काय होणार? Gmp/rp². आणि पृथ्वीच्या सरफेसवर काय आहे ते G is equal to Gm/r². आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? acceleration due to gravity on that planet. मग Gp/G थोड्या वेळाला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. मग कसं सोडवता येईल? Gp/G is equal to Gp ची व्हॅल्यू Gmp/rp² डिवाइडेड बाय इक्वेशन 1 ने तुम्ही त्याला डिवाइड केलं म्हणजे काय? Gm/r². नेक्स्ट स्टेप काय होईल मग आता? Gmp डिवाइडेड बाय rp². हे वर गेल्यानंतर काय होणार? r² Gm. ठीक आहे, G कॅन्सल, काय शिल्लक राहील? MP मास ऑफ द प्लॅनेट आणि या बाजूचा हा M थोडक्यात E लिहितो थोड्या वेळ, मास ऑफ द अर्थ इंटू R म्हणजे कोण? रेडियस कोणाची? ऑफ द अर्थ ब्रॅकेट RP म्हणजे कोण? रेडियस ऑफ द प्लॅनेट. काय मिळालं आपल्याला? हे G प्लॅनेट अपॉन G म्हणजे GE दुर्वेळ acceleration due to gravity on the earth. आता हे रिलेशन दिले का आपल्याला MP/M? तर काय सांगितलं आपल्याला? whose mass and radius is half that of the earth. म्हणजे whose mass of the planet किती आहे? half of the earth. याचा अर्थ MP upon ME किती मिळालं मला तुम्हाला? 1/2. MP upon ME is equal to 1/2. ही व्हॅल्यू आपल्याला आहे 1/2. दुसरं काय सांगितलं आपल्याला? रेडियस इज हाफ दॅट ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द प्लॅनेट इज हाफ ऑफ दॅट ऑफ द अर्थ. कशाची गरज आहे आपल्याला? RE/RP. मग हे RE तिकडे नेऊ, RP इकडे नेऊ, हे दोन इकडे येतील. 2 is equal to RE/RP. सो RE/RP is equal to 2. पण याचा काय आहे? स्क्वेअर. RE/RP ब्रॅकेट स्क्वेअर होईल 2, त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 into 2. हे 2 कॅन्सल झालं. सो Gp अपॉन G is equal to 2. हा G पलीकडे गेला, Gp is equal to 2G. ही झाली न्यूमेरिकल मेथड. ही काय झाली? न्यूमेरिकल मेथड. मग न्यूमेरिकल मेथडने तुमचं उत्तर किती येणार आहे? 2G येणार आहे. उत्तर तेच येणार आहे, पण हे वेळ खाऊ आहे. मग हे असं सोडवायचं का? ठीक आहे, तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी असं सांगितलंही असेल, पण हे आपण असं सोडवावं अशी अपेक्षा नाही. मग सर कसं सोडवायचं न्यूमेरिकल? पाहता आपण न्यूमेरिकल आपण कसा सोडवू शकलो असतो. दुसरी मेथड काय आहे आपल्याकडे?
हा न्यूमेरिकल सोडवण्यासाठी आपण असं म्हणू शकलो असतो, बेसिक फॉर्म्युला काय आहे, G इज इक्वल टू GM बाय आर स्क्वेअर. G इज इक्वल टू GM बाय आर स्क्वेअर. तर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन का म्हणतो मी याला, न्यूमेरिकलच्या अँगल नका बघू. G हा एमशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. G हा एमशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग याचा अर्थ मास ज्या पटीमध्ये चेंज होईल त्या पटीमध्ये G चेंज होईल. म्हणजे मास जर दुप्पट झालं तर असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा दुप्पट होईल. मास जर तिप्पट झालं म्हणजे मास 3 टाइम्स झालं तर मग असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 3 टाइम होणार. मास 1/2 झाली तर असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होणार, 1/2. मग या उदाहरणामध्ये मास ऑफ द प्लॅनेट काय म्हणतात ते आपल्याला, 1/2 ऑफ द मास ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या मासच्या ते किती आहे, 1/2 आहे. मग त्याच्यामुळे असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पहिल्यांदा किती झाली, मूळ जीच्या 1/2 झाली. लक्षात येते, कारण की जी हा एमशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग एम ज्या पटीत चेंज होईल त्याच पटीत जी चेंज होतो. प्रोपोर्शनॅलिटी समजून घ्या. म्हणजे जी 1/2 झाला कधी होईल, इफ एम बिकम्स 1/2. मग इथे या उदाहरणामध्ये प्लॅनेटचं मास हे पृथ्वीच्या मासचे किती आहे, 1/2 आहे. त्यामुळे असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती झालं, 1/2 इंटू अजून बघा आर स्क्वेअरशी ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आर स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर जर वाढला तर जी काय होणार आहे, कमी होणार आहे. आर जर कमी झाला तर जी काय होणार आहे, वाढणार आहे. बरं, आरच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शनल येतो आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, मी याचा सराव करून घेतो. ज्यावेळेस मुलं रेग्युलर लेक्चरला माझ्याकडे येतात त्यावेळेस मी आधी तुम्हाला हे प्रोपोर्शनॅलिटी ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी आल्यावर उदाहरण पटकन कसं सोडवायचं, ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी स्क्वेअर आल्यावर, म्हणजे हे मी सांगतो तुम्हाला. आता इथे आपण तेवढा वेळ नाही देते पण समजून घ्या. आता इथे लक्षात घ्या, जर आर कमी झाला तर त्याच्या स्क्वेअरची जी व्हॅल्यू होणार आहे, फॉर एक्झाम्पल आर समजा 1/2 झाला तर त्याची स्क्वेअर किती होणार, 1/4. किती होणार, 1/4. आणि हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर जर कमी होतोय तर जी त्या पटीत वाढतो. मग आर 1/2 झाला, या उदाहरणामध्ये रेडियस ऑफ द प्लॅनेट किती आहे, 1/2 आहे. म्हणजे 1/2 पण त्याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. म्हणजे एकंदरीत इम्पॅक्ट कितीचा असेल, 1/4. म्हणजे रेडियस 1/4 झाली असं समजायचं. ऍक्च्युली 1/2 पण स्क्वेअरशी रिलेशन बाय 1/4. मग एवढ्या पटीने रेडियस कमी झाली तर जी त्या पटीमध्ये वाढेल. मग इथे 1/4 असेल तर जी किती पटीने वाढलेलं असेल, 4 टाइम्स. म्हणजे जी वाढला 4 टाइम्स. या दोन कॅन्सल झालं म्हणजे एकंदरीत इम्पॅक्ट कितीचा झाला, 2चा. एम हाफ झाल्यामुळे असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाफ झाली आणि रेडियस परत हाफ झाल्यामुळे जी मात्र वाढला कारण त्या दोघांचं रिलेशन इनव्हर्स. किती पटीने, 4 टाइम्स. मग एकंदरीत इम्पॅक्ट किती झाला, 2 टाइम्स ऑफ द ओरिजिनल जी. 2 टाइम्स ऑफ द ओरिजिनल जी. सो हा न्यूमेरिकल म्हणून सोडवण्यापेक्षा कॉन्सेप्च्युअली सोडवला की आपल्याला पटकन लक्षात येतं, जी इज इक्वल टू काय आहे, GM बाय आर स्क्वेअर. पहिला विचार येतो मास ऑफ द प्लॅनेट किती पटी बघायचं. तुम्ही नेक्स्ट टाइम जर असा प्रश्न आला तर काय बघणार तुम्ही, एम किती टाइम्स आहे, इथे 1/2 आहे. मग जी किती झाला, 1/2. ठीक आहे, रेडियस इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग रेडियस किती आहे, 1/2. मग त्याला स्क्वेअर लगेच मला करायचं, किती झाला, 1/4. त्याच्या इनव्हर्स आहे म्हणजे इकडे 1/4 असेल तर हा तेवढ्या पटीने वाढतो. म्हणजे 4 टाइम्स तो काय होणार आहे, वाढणार आहे. सो 2 into 2 ते आहे 2 ऑफ द असोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डायरेक्टली तुम्ही ऑप्शनमध्ये हे चेक करू शकता. ही एक मेथड आहे ज्या मेथडने तुम्ही हे सोडू शकता. आता हा पुढचा न्यूमेरिकल. हा न्यूमेरिकल काय आहे, फॉर अ प्लॅनेट oscillation due to gravity is half the oscillation due to gravity on the earth. कुठला तरी एक प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटसाठी oscillation due to gravity is half of the oscillation due to gravity on the earth आहे. अर्थात आपल्याला इनडायरेक्टली GP/GE असं म्हणूया बरोबर चा रेशो किती दिलेला आहे, 1/2 दिलेला आहे. Also radius of the planet is half the radius of the earth. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, हाच न्यूमेरिकल हे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेले क्वेश्चन पेपर आहेत. याच्यापूर्वी सोडवलेला न्यूमेरिकल हा फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. इथे आपल्याला डायरेक्टली सांगितलंय की दुप्पट नाही सांगितलं, मग उदाहरण दुप्पट आवडले ते 1/2 ऑफ द जी आहे. oscillation due to gravity is half the oscillation due to gravity on the earth. ठीक आहे, GP is equal to 1/2 of the G. तर देताना रिलेशन काय दिले, रेडियस ऑफ द प्लॅनेट इज हाफ द रेडियस ऑफ अर्थ.
Radius of the planet is half of the radius of Earth. Therefore, radius of Earth is equal to radius of Earth divided by radius of the planet. Same numerical model होता. ठीक है. Then mass of the planet in terms of the mass of the Earth. Mass of the planet किती असणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला नाही. सो समजून घ्या प्रश्न काय आहे. GP upon GE. GP किती दिलेला आहे आपल्याला. Acceleration due to gravity is half of the acceleration due to gravity on the Earth. अर्थात GP by GE किती दिलेला आहे तुम्हाला 1/2 दिलेला आहे. ठीक आहे. अजून काय दिलेला आहे. रेडियस ऑफ द प्लॅनेट इज हाफ द रेडियस ऑफ अर्थ. हाफ द रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. देयरफॉर RP upon RE is equal to 1. RP upon RE is equal to 1. चलो आता प्रश्न मास ऑफ द प्लॅनेट इन टर्म्स ऑफ मास ऑफ द अर्थ आपल्याला विचारलेला आहे. वी नो दॅट G directly proportional to M and G inversely proportional to R square. सर कसं काय माहिती. ठीक आहे ना. मनात हा फॉर्म्युला पार्ट असेल तर काही अडचण येणार नाही. G is equal to GM by R square. म्हणजे M शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, R शी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. तर तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता GP by GE is equal to mass of the planet and mass of the earth. आणि R शी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. इनवर्सली प्रोपोर्शनल असल्यावर इकडे जर P असेल तर या बाजूला काय येतो E आणि इकडे जर E असेल तर इकडे काय येतो P. इनवर्सली प्रोपोर्शनल. अगेन हे रेग्युलर लेक्चरला म्हणजे आपल्या रेग्युलर लेक्चर होतात त्याच्यामध्ये मी हे उदाहरणासह पटवून देतो. वेगवेगळी उदाहरणे घेऊन ये त्याचा सराव करून देतो. आता सध्या डायरेक्टली लक्षात ठेवा M शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग इथे P डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर इथे P असेल तर इथे डायरेक्ट P, इथे E असेल तर इथं E. इनवर्सली प्रोपोर्शनल असेल तर P असेल तर इकडे E, इकडे E असेल तर इकडे P. याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. ठीक आहे. द मास ऑफ द प्लॅनेट प्रश्न याच्याबद्दलच आहे. सो MP अपॉन ME बाजूला ठेवा इनटू RE अपॉन RP. आपल्याकडे इथे RP बाय RE मिळाले. तिथे व्हॅल्यू कशाची टाकायची RE बाय RP. याचा इनवर्स पाहिजे. तो किती असणार आहे 1/2 चा इनवर्स काय होईल 2. त्याचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर. GP बाय GE ची व्हॅल्यू दिली का आपल्याला. हो दिली. GP बाय GE ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1/2. सो याचा अर्थ therefore 1/2 into 4. 1/2 into 4 इंटू नाही म्हणा 1/2. ठीक आहे. हे MP बाय ME आपण तसंच ठेवणार आहे. आणि हे जे 2 चा वर्ग होईल स्क्वेअर ऑफ 2 इज 4. हा इकडे डिनोमिनेटर राहील म्हणजे काय होणार 1/2 into 4. हे मूळचे 2 आणि इकडचे पलीकडचे गुणिले 4 तिकडे आल्यावर 5. काय शिल्लक राहील MP बाय ME. MP बाय ME. Therefore MP by ME is equal to 1/8. अर्थात mass of the planet is 1/8 times of the mass of Earth. Mass of the planet is 1/8 that of the Earth. आता हे सोडवलं जे आपण मिळवलं न्यूमेरिकल मेथडने सोडवलं. एक तर तुम्ही फॉर्म्युला वापरा G is equal to GM by GR square. GM by R square. तुम्ही GP घ्या GMP upon RP ब्रॅकेट स्क्वेअर. त्या दोघांचा रेशो घेऊन सोडवा. ही एक मेथड. दुसरी मेथड रिलेशन मी सांगितलं तुम्हाला M शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, R शी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यावर ही डायरेक्ट स्टेप तयार करा. आणि तिसरी एक मेथड जी मी तुम्हाला सांगतो आहे एक काम करा. ज्यावेळेस आता मी तिसरी मेथड सांगतोय आधी ह्या दोन जर समजून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि परत एकदा हे समजून घ्या. आता समजा तिसरी एक मेथड मी सांगतोय तुम्हाला न्यूमेरिकल कसं सोडवू शकता तुम्ही. ज्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार आहात लॉजिक थोडंसं वापरणार आहात आणि कॉन्सेप्च्युअल नॉलेज वापरणार आहात आणि काही गोष्टी मनातल्या मनात सोडवाव्या लागणार आहेत तुम्हाला. बघा इथे GP किती झालेला आहे 1/2 ऑफ दी GE झालेला आहे. म्हणजे अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा कमी झालेला आहे. अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झाला. आता नीट समजून घ्या कमी झाला म्हणजे किती झालेला आहे 1/2. मी जर तुमच्या जागेवर असतो तर मी असा न्यूमेरिकल सोडवला असता. तुमच्या जागेवर असतो म्हणजे मी असेच सोडवलेले आहेत. मला माहितीसाठी सांगते मला सीईटीला 175 मार्क होते 200 पैकी 2007 साली. मला फिजिक्सला 50 पैकी 41 मार्क होते. ऍक्च्युली माझा 44 मार्काचा पेपर सोडून झाला होता. 6 मार्काचा पेपर मला कव्हर झाला नाही.
त्यापैकी मला म्हणजे 41 मार्क पडलेले होते. ठीक आहे. आता त्यावेळेस मी जे वापरायचो तेच विद्यार्थ्यांना पण यावं अशी माझी इच्छा असते. म्हणून तुम्हाला मी 3 मेथड सांगतो. पहिले तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट न्यूमेरिकल 2 रिलेशन तयार करा, 2 इक्वेशन 1, इक्वेशन 2, 1/2 करा किंवा 2/1 करा. ह्या पद्धतीने सोडू शकता. तुम्ही रिलेशन वापरू शकता, जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम, जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, आणि ते रिलेशन वापरून परत फॉर्म्युला तयार करून वापरून सोडू शकता. आणि आता हे तुम्ही कॉन्सेप्च्युअली कसं सोडू शकता बघा. एकंदरीत जीपी हा अर्धा झालेला आहे, बरोबर. पहिलं रेडियस निंपट झाली, 1/2 झाली. रेडियस ज्यावेळेस 1/2 होते त्याचा इम्पॅक्ट म्हणून असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा 4 टाइम्स होणार. किती होणार? 4 टाइम्स. सर कसं काय बघा ना, जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे, आर स्क्वेअर, जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे कॉन्सेप्च्युअल नॉलेज जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही काय म्हणणार, रेडियस 1/2 झाली, त्याचा काय झाला स्क्वेअर. मग रेडियस कमी झाली की जी वाढतो, मग रेडियस 1/2 मग त्याचा स्क्वेअर झाला 1/4. एकंदरीत इम्पॅक्ट 1/4 चा जर रेडियस मुळे झाला तर जी तेवढ्या पटीने वाढणार, बिकॉज दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. कारण जी किती झाला 4g. मग जी झाला 4g, बरोबर. पण आपल्याला उत्तर किती अपेक्षित आहे? 1/2. याचा अर्थ इथे 1/2 कशामुळे झालेला असणार आहे? रेडियस कमी झाल्याने असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढलेली, बरोबर. पण जी हा m वर पण अवलंबून असतो, जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. मग m वर कसा अवलंबून असतो? m जेवढ्या पटीत वाढेल तेवढ्या टाइम्स g पण वाढतो. जेवढ्या टाइम्स m कमी होईल तेवढ्याच टाइम्स g कमी होईल. r मुळे असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढलेला आहे, आपल्याला तो कमी करायचा आहे. म्हणजे मास वाढणार नाही, मास नक्कीच कमी होणार. मग कितीने कमी होणार आहे? इथे 1/2 आला पाहिजे. ओरिजिनल जीच्या किती आला पाहिजे? 1/2. आणि ते येण्यासाठी खाली किती आला पाहिजे? 8. म्हणजे मास हे 1/8 टाइमने कमी झालं. मास हे 1/8 ने कमी झालं तरच जी 1/8 ने कमी होईल. आणि जी जर 1/8 ने कमी झाला तरच तुम्ही 1/8 लिहिता. 4 × 2 त्याला 1/2 ऑफ द g. सो हे लॉजिकली सोडवता येण्यासारखे की इथे m किती येणार आहे? मास ऑफ द प्लॅनेट हे m/8 असणार आहे. आलं लक्षात? सो हा एक न्यूमेरिकल आहे जो तुम्ही सोडवू शकला असता. रेग्युलर जे लेक्चर सिरीज आहे माझी, याच्यामध्ये मी अशी उदाहरणं आधी पुस्तकातल्या सिलेबस मधली उदाहरणं समजून घेण्याच्या ऐवजी हे प्रोपोर्शनॅलिटी आहे जे आपल्याला 6वी-7वी मध्ये झालेली. 6वी-7वीतली प्रोपोर्शनॅलिटीचे उदाहरण घेऊन मी आधी प्रोपोर्शनॅलिटी समजून सांगतो आणि मग ही उदाहरणं समजून सांगतो. त्याच्यामुळे थोडं ते बेसिक तुम्हाला क्लिअर असेल तरच लॉजिकली पटकन सोडवता येऊ शकेल, नाही तर तुम्ही न्यूमेरिकल मेथड प्रेफर करू शकता. हे 2019च चौथं एक उदाहरण आहे. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये नाही, एकाच वर्षी एकाच धड्यावर एवढे क्वेश्चन कसे आले तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेले पेपर आहे. त्यातला हा पुढचा क्वेश्चन. हा क्वेश्चन काय आहे? Assuming Earth to be the sphere of uniform density. Density आपल्याला काय मानायची? सारखीच मानायची आहे. Ratio of oscillation due to gravity on the Earth surface in terms of density. फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला G D oscillation due to gravity. G is equal to काय आहे? 4/3 pi r rho g. ठीक आहे. पुढे to its value halfway towards the center of Earth. halfway towards the center of Earth म्हणजे कुठे आलेला आहे? रेडियस ही हाफ ऑफ द अर्थ झालेली आहे. रेडियस किती झालेली आहे? हाफ ऑफ द अर्थ झालेली आहे. Assuming the Earth to be the sphere of uniform density. Density चं रिलेशन अपेक्षित आहे. Ratio of oscillation due to gravity on the Earth's surface to its value halfway towards the center of Earth. तुम्ही आता इथे असा घोळ करू नका की G इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, जी R शी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, मग R कमी झाला आहे 1/2 झाला म्हणजे G 4 टाइम आहे. तुम्हाला उत्तर कसं दिसणार नाही? हा जो प्रश्न आहे हा डेप्थ साठीचा क्वेश्चन आहे. ही आपली पृथ्वी, ही पृथ्वीची रेडियस R. ठीक आहे. तुम्ही खाली येत आहे, किती खाली येत आहे? हाफ ऑफ द रेडियस म्हणजे शिल्लक किती राहते? R/2. म्हणजे डेप्थ किती आहे? R/2 एवढं खाली आलेलं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे GD/G इज इक्वल टू, तुम्ही पाहत असाल तर मी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले मगाशी सांगितले होते. हे पहा, ज्यावेळेस लेक्चर सुरुवात केली त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं GD/G इज इक्वल टू R - D/R किंवा GD/G इज इक्वल टू 1 - D/R.
याच्यापैकी कोणतंही रिलेशन वापरून तुम्ही हा न्यूमेरिकल सोडवू शकता. सो पहा आपण हा एक न्यूमेरिकल कसा सोडवतोय. मग डायरेक्टली तुम्ही हे पण रिलेशन वापरू शकता. GD by G is equal to 1 minus half of the radius. म्हणजे किती खाली गेलेला आहे तुम्ही, हाफ ऑफ द रेडियस, एवढे खाली गेल्याशिवाय रेडियस हाफ ऑफ द रेडियस होणार नाही. डिवायडेड बाय अगेन r, मूळ फॉर्म्युलामध्ये इथे d बाय r आहे. सो 1 minus r by 2r. ठीक आहे, r कॅन्सल. 1 minus 1 minus 1r that is equal to 1 half. So GD by G is equal to 1 half. आता रेशो कोणाचा कोणाबरोबर विचारलाय ते पण समजून घ्या. Assuming Earth to be the sphere of uniform density, ratio of acceleration due to gravity on the Earth surface वर म्हणजे G वर पाहिजे, न्यूमरेटरला वर पाहिजे G, divided by to its value half way towards the center of Earth. पृथ्वीच्या सरफेसच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. मग हा रेशो आपल्याला ऍक्च्युली GD बाय G नकोय, कसा हवा आहे G बाय GD. मग हा पण इनव्हर्स होईल, काय होणार 1 बाय 2 च्या ऐवजी 2 बाय 1. म्हणजे युअर आन्सर इज 2:1. युअर आन्सर इज 2:1. ऑप्शन डी इज युअर आन्सर. लक्षात येते. या पद्धतीने आपल्याला हा न्यूमेरिकल सोडवावा लागणार आहे. चलो पुढचा न्यूमेरिकल 2019 लाच हा क्वेश्चन आहे. Acceleration due to gravity on the moon is 1/6 times the acceleration due to gravity on the earth. So पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. Acceleration due to gravity on the moon is 1/6 that of acceleration due to gravity. च्या किती पट आहे 1/6 of the acceleration due to gravity. It means gm by ge is equal to किती आहे 1/6. If the ratio of density of the earth, if question पहा पुढे काय म्हणतो, if ratio of density of the earth rho e to the density of the moon, rho e upon rho m, density of the earth to the density of the moon किती दिलेला आहे 5/3. Then the radius of the moon rm in terms of the radius of the earth. क्वेश्चन कशाबद्दल विचारलेला आहे, रेडियस ऑफ द मून कशाच्या स्वरूपात द्यायचे आपल्याला इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. आता थिंकिंग प्रोसेस, एज्युकेशन इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस, अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो. सो acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी, डेन्सिटी आणि रेडियस याचा विचार करून आपल्याला रिलेशन मांडायचं आहे. सो काय करावं लागेल, acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीचाच फॉर्म्युला वापरायचा आहे, पण त्याच्यामध्ये डेन्सिटी असली पाहिजे. म्हणजे acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीचा मूळ फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी काय आहे 4/3 πr/g. 4/3 πr/g. मग अर्थ साठी काय झालं GE बरोबर, आणि मून साठी झालं GM बरोबर. इज इक्वल टू 4/3 पाय कॉन्स्टंट, G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. मग अशा परिस्थितीत G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R आणि G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो. ज्यावेळेस डेन्सिटीच्या स्वरूपात acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली असेल त्यावेळेस G हा R शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मासच्या स्वरूपात दिलेला असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ R स्क्वेअर, हे लक्षात राहू द्या. मग इथे GE तर काय होणार डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे R शी, मग काय होणार RE. मग या बाजूला काय होणार REM. म्हणजे G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R आहे. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल इकडे E आला की इकडे E, इकडे M झाला की इकडे M. सो GE बाय GM इज इक्वल टू GE बाय RE इनटू डेन्सिटीची सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. इकडे E आला की इकडे E, इकडे M आला की इकडे M. सो काय होणार रो E डिवायडेड बाय रो M सॉरी मूनसाठी. प्रश्न कशासाठी विचारलेला आहे, रेडियस साठीचा प्रश्न कशासाठीचा आहे रेडियस. हा पोर्शन याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आणि काय विचारले रेडियस ऑफ द मून
म्हणजे आधी आपण काय करूया, आर ई बाय आर एम काढून घेऊया आणि शेवटच्या टप्प्यात इनव्हर्स काढूया. मग ही व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, रो ई बाय रो एम दिलेला आहे आपल्याला, रो ई बाय रो एम, रो ई बाय रो एम किती दिलेला आहे 5/3. मग इथे किती व्हॅल्यू येणार 5/3. बरं जी बाय जी एम दिलाय आपल्याला, जी एम बाय जी 1/6 म्हणजे जी बाय जी एम, जी एम इज 1/6 ऑफ जी, म्हणजे जी एम बाय जी किती आला 1/6. मग इनव्हर्स घेतला याचा जीई बाय जीएम, 1/6 चा इनव्हर्स किती होणार 6, इथे किती आला 6. ठीक आहे. मग आपल्याला जे उत्तर हवं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला आहे आर एम इन टर्म्स ऑफ आर ई, अर्थात आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल आर एम बाय आर ई, ही व्हॅल्यू आपल्याला काढावी लागणार नाही. मग आधी सध्या आपण आर ई बाय आर एम एच काढून घेऊ. 6 × 3/5 इज इक्वल टू आर ई बाय आर एम. हे 3 इकडे आले, हे 5 खाली आले, आर ई बाय आर एम किती मिळाला आपल्याला 6 × 3/5. सो आता आपल्याला काय हवं आहे आर ई बाय आर एम बाय आर ई, घ्या इनव्हर्स आर एम बाय आर ई इज इक्वल टू इनव्हर्स घेतला 5/18, 5/18. प्रश्न काय विचारलाय आर एम इन टर्म्स ऑफ ई, पलीकडे गेला सो 5/18 इंटू आर ई. बघा ऑप्शन मध्ये असं काय आहे 5/18, 5/18 आर ई, 5/18 आर ई. अ साठी मी कॅपिटल ई वापरला, प्रश्न विचारणारे स्मॉल व्ही एवढंच करतो. सो हा जर न्यूमेरिकल तुम्ही व्यवस्थित पाहिला समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपण जे सोडवलेलं आहे न्यूमेरिकल याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये असोसिएशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द एम दिलेले आहे इन टर्म्स ऑफ जीई, अर्थात जी बद्दल भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर डेन्सिटीचं रिलेशन दिलेलं आहे, त्याच्याचं रिलेशन दिलेलं आहे डेन्सिटीचं. आणि प्रश्न कोणाबद्दल विचारलेला आहे रेडियस. म्हणजे मेन हेड म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कोण आला पाहिजे, जी आला पाहिजे, रो आला पाहिजे आणि आर. मग यांना एकत्रित बांधणारा फॉर्म्युला कोणता, तर तो आहे जी इज इक्वल टू 4/3 पाय आर रो जी. ठीक आहे. तुम्ही जर पाहताल सगळेच क्वेश्चन जर पाहिले तुम्ही तर हा जो फॉर्म्युला आहे हा सीईटीच्या पेपर सेट करण्यासाठी आवडता मुद्दा राहिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरचे न्यूमेरिकल म्हणून जर तुम्ही डायरेक्टली सोडू शकता किंवा कॉन्सेप्च्युअली हे 4/3 पाय कॉन्स्टंट राहणार आहे, जी टाइमच कॉन्स्टंट राहणार आहे. त्याच्यामुळे जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आणि जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो इन टर्म्स ऑफ डेन्सिटी जर असेल तर हे रिलेशन जर तुम्हाला दोन पार्ट असेल तर न्यूमेरिकल दोन्ही सोडवायला काहीच अडचण येणार नाही. चला, हा जो समोरचा क्वेश्चन आहे तुमच्या तो 2017 आणि 2019 ह्या 2 वर्षी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणजे काही क्वेश्चन रिपीट होतात का, तर हो, काही क्वेश्चन एखादा दुसरा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. म्हणजे PYQs 2 गोष्टीने फायद्याचे. पुढे चालून कसा क्वेश्चन येऊ शकतो हे समजण्यासाठी, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत याच्यासाठी, आणि कधी कधी क्वेश्चनच जसे जसे रिपीट होऊ शकतो यासाठी. ठीक आहे, पहा आता क्वेश्चन काय सांगतो. डेप्थ D below the surface of earth at which acceleration due to gravity becomes g/n. Depth D GD by G is equal to 1 minus d/r असा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे. आता हाच का विचारत आला डोळ्यासमोर आला, कारण का आला बघा, GD at depth D below the surface of earth at which, म्हणजे D is the depth below the surface of the earth at which acceleration due to gravity, म्हणजे GD म्हणणार आपण. डेप्थ वर असणारे acceleration due to gravity आपण कशात दाखवणार GD becomes किती होते g/9. किती होते g/9. अर्थात आपल्याला लगेच कळलं पाहिजे GD/G किती दिलेला आहे आपल्याला 1/n दिलेला आहे. आणि प्रश्न कोणाबद्दल विचारला आहे, D बद्दल विचारला आहे. मग याच्यातला D आपल्याला काढायचा आहे. GD/G किती दिलेला आहे आपल्याला g/n. GD किती दिलेला आहे g/n. त्यामुळे GD/G ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1/n. ठीक आहे. हा 1 इकडे आला, 1/n + 1 इज इक्वल टू, असं करूया, हे -d/r आहे
ते या बाजूला घेऊया, पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह जे आहे या बाजूला आल्यावर पॉझिटिव्ह होईल. हा 1/n पलीकडे जाऊया. 1 - 1/n 1 - 1/n. Therefore d विचारलेला आहे आपल्याला, सो d आपल्याला काढायचा आहे. काय शिल्लक राहणार 1/1 - 1/n आणि हा r इकडे डिनोमिनेटरला आहे, इकडे आल्यावर न्यूमरेटरला आहे. आहे का असं कुठे r पहा, हा पर्याय कॅन्सल झाला, हा पर्याय कॅन्सल झाला, हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे. दुसरं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथे येणार n - 1 कॉमन न्यूमरेटर n. हे जर सोडवलं आपण पुढची स्टेप तर काय होईल बघा, d = हा r तुमचा शिल्लक राहील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × n - 1 divided by n. So d = r into bracket n - 1 by n, r n - 1 by n. So this is your answer. Option D is your answer. समजलं? सो हा जो आहे न्यूमेरिकल तो बेसिकली कुठल्या फॉर्म्युलावर अवलंबून आहे, dt = 1 - d by r. हा फॉर्म्युला तुम्हाला येत असला पाहिजे, हे रिलेशन तुम्हाला येत असलं पाहिजे. अजून एक लक्षात ठेवा, gh by g हे gd by g साठीचा आहे हा. gd by g = 1 - d by r. ॲडिशनल सांगतो वे फॉरवर्ड असा क्वेश्चन येतो, gh by g = 1 - 2h by r. gh by g h = 1 - 2h by r. मग d आणि 2h, d = 2h हे रिलेशन तयार होते. रेग्युलर थिअरीच्या लेक्चरमध्ये याचं इम्पॉर्टन्स मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्ही समजून घेतलं तर अजून तुम्हाला एक प्रकार न्यूमेरिकलचा याच्यावरचा समजून येईल. चला 2016ला हा विचारलेला क्वेश्चन, असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुमच्या एक लक्षात येते का की असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. बरेच क्वेश्चन त्याच्यावर विचारले गेलेले आहेत. आता 2016ला काय क्वेश्चन विचारले पहा. The value of gravitational acceleration g at height h above the earth surface is g by 4. ठीक आहे, सोडवलेला क्वेश्चन आहे. h = r. खरं तर हा रेग्युलर थिअरीमध्ये डिस्कशन करायचा भाग आहे. सर कसं काय बरं, ठीक आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही रेग्युलर थिअरी शिकता त्यावेळेस तुम्हाला हे शिकवलं गेलेलं असणं अपेक्षित आहे. तुम्हाला हे माहिती आहे की gh = gm by r plus h ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, याचं एक्सप्रेशन तुम्हाला शिकवलं. ठीक आहे, याच्यानंतर सीईटी साठी म्हणून तुम्ही काय अभ्यासणं अपेक्षित आहे, तर काही केसेस तुम्ही तयार करून ठेवायचे. पहिली केस अशी तयार करून ठेवा, केस फर्स्ट, हे h = r, h = r. मग तुम्ही लक्षात घ्या h = r ला काय होतं, काय होईल बघा, gh = gm upon r plus h च्या जागी तुम्ही काय टाकणार, r ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात येते. Therefore gh = gm, नीट लक्ष द्या, r plus r 2r चा स्क्वेअर किती होणार, 4r². काय होणार, 4r². gm by r² is nothing but g. याच्या आधीचं एक एक्सप्रेशन तुम्ही शिकलेलं असतं, ऑन द सरफेस ऑफ अर्थ g = gm by r². हे खरं तर थिअरीचाच एक भाग आहे, याला न्यूमेरिकल म्हणून बघूच नका तुम्ही, g/4. मग तुम्ही हे पाठ करून ठेवा. रेग्युलर थिअरीचं लेक्चर ज्यावेळेस मी घेतो त्याच वेळेस मी मला सांगितलेलं असतं हे पाठ करून ठेवा. ॲट h = r, gh = किती असतो, g/4. दोन पद्धतीने क्वेश्चन होते. एक तुम्हाला सांगते बॉडी टेकन टू द हाईट = द रेडियस ऑफ अर्थ आणि हे रिलेशन विचारते. किंवा दुसरं कसं विचारतील, हे रिलेशन देतील मग विचारतील सांगा किती हाईट किती आहे. सो क्वेश्चन तयार होतो. अजून काही क्वेश्चन तयार होऊ शकतो, अशी कोणती हाईट आहे gh where g becomes half of the acceleration due to gravity. At what height acceleration due to gravity becomes half of the acceleration due to gravity on the surface of earth. असा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. मग त्याच्यासाठी हे रिलेशन आपल्याला उपयोगी पडेल. पहा, gh upon g is equal to 1 minus 2h by r. असं रिलेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. gh by g किती आलं इथे, 1/2. किती आलं, 1/2. हे मायनस 2h by r या बाजूला येऊ द्या, काय होईल, पॉझिटिव्ह 2h by r. हे 1/2 तिकडे जाऊ द्या, 1 minus 1/2, 1 minus 1/2.
सो काय होईल पहा 2h/r इज इक्वल टू 1 मायनस 1. ठीक आहे. पुढे आपल्याला ॲट व्हॉट हाईट असं होईल विचारलेलं, किती हाईटवर असं घडेल. सो h/r इज इक्वल टू 1/4. किती आलं 1/4. h/r हे दोन्ही इकडे आले. सो देयरफॉर h इज इक्वल टू r/4. सो r/4 असताना बघा आता हे नक्की एकदा थोडा चेक करतो मी. वी नो दॅट दुसरी एक पद्धत gh इज इक्वल टू gm/r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. मग आपण ह्या दोघांचा रेशो घेतला, काय मिळालं आपल्याला gh/g इज इक्वल टू r/r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. मग gh/g gh किती विचारलंय तुम्हाला, हाफ ऑफ द g झाला पाहिजे. gh इज इक्वल टू हाफ ऑफ द g. म्हणजे याचा अर्थ gh/g किती मिळायला पाहिजे 1/2. सो gh/g आता घेतला आपण 1/2. टेकिंग स्क्वेअर रूट 1/√2 इज इक्वल टू r/r प्लस h. r/r प्लस h. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं आहे की किती हाईटवर असं घडेल. असं म्हणजे कसं हाफ ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. या सोल्युशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असली पाहिजे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण r प्लस h. इथे कोण आलं r प्लस h. इकडे किती आलं √2r. इथे आलं √2r. देयरफॉर h इज इक्वल टू √2r मायनस r. √2r मायनस r. h काढायचा आहे, r पलीकडे घ्यायचा. देयरफॉर h इज इक्वल टू r कॉमन निघालं √2 मायनस 1. √2 मायनस 1. मगाशी मी जे सोडवलं होतं ते चुकीचं होतं, हे बरोबर आहे. मगाशी मी याच्या आधी मी जे काही 1/4 केलं होतं ते बरोबर नाही. हे उत्तर बरोबर आहे. h इज इक्वल टू r इंटू स्क्वेअर रूट √2 मायनस 1. किती हाईट पाहिजे, एवढ्या हाईटवर गेल्यानंतर r इंटू √2 मायनस 1. हे पाठ ठेवा. g किती होतो, gh इज इक्वल टू 1/2 ऑफ द g होतो. gh इज इक्वल टू 1/2 ऑफ द g होतो कधी, h इज इक्वल टू r इंटू ब्रॅकेट √2 मायनस 1. अजून पुढे सोडवायचं असेल तर h इज इक्वल टू r. √2 म्हणजे काय 1.414 मायनस 1.414 मायनस 1. मग हे उत्तर किती आहे, h इज इक्वल टू r इंटू 0.414. r इंटू 0.414. याचं हे सगळी चर्चा केल्यानंतर आपल्याला आपण हे अभ्यास करत असतानाच आत्ताच जर हे सगळं सोडवलेलं असेल तर आपल्याकडे अजून एक नवीन रिलेशन तयार होतं. gh इज इक्वल टू 1/2 ऑफ द g असेल. कधी असेल, आता हे सगळं काय परीक्षेच्या वेळेस सोडवत नाही बसायचं, ते सोडवलंय आपण, आता सोडवलं आणि डोक्यात फिट ठेवा हे कधी घडतं, h इज इक्वल टू r √2 मायनस 1. तर या पद्धतीने उत्तर दिलं जाईल. दुसरं असं दिलं जाईल h इज इक्वल टू r इंटू 0.414 म्हणजे अर्थात 0.414 r. ठीक आहे. हे आहे. आणि पर्सेंटेज मध्ये जर आलं, हे जर पर्सेंटेज मध्ये विचारलं तर म्हणजे किती रेडियसच्या किती पट हाईटवर न्यावं लागेल, तर 41. असं पण येऊ शकतो ऑप्शन मध्ये 41.4% ऑफ r. 41.4% ऑफ r. म्हणजे वाटलं तर पुढची स्टेप अशी होईल h इज इक्वल टू 41.4 r डिवायडेड बाय 100. डिव्हिजन डिवायडेड बाय 100 म्हणजे पर्सेंटेज. सो h इज इक्वल टू 41.4% ऑफ r. हाईट किती पाहिजे 41.4% ऑफ. म्हणजे हे थेअरीच्या वेळेस जर तुमचं झालेलं असेल तर परीक्षेच्या वेळेस आपल्याला म्हणजे म्हणतो ना आपण शांततेच्या काळात घाम गाळलेला असेल, हा शांततेचा काळ, त्याच काळात जर हा अभ्यास करून ठेवलेला असेल तर परीक्षेच्या वेळेस एवढं सगळं किचकट सोडवायची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त एवढंच आठवायचं. बघा आता थोडक्यात तुमचा आता अभ्यास करत असताना तुमच्याकडे काय नोट्स तयार पाहिजे. तुम्हाला माहिती झालं की gh इज इक्वल टू काय आहे gm/r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. अजून एक फॉर्म्युला पाठ झाला, तुम्ही सिद्ध करून दाखवला gh/g इज इक्वल टू r/r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. अजून आता तुम्ही काय समजून घेतलं, याच्या दोन केसेस समजून घेतले. फिर h इज इक्वल टू r. फिर h इज इक्वल टू r. काय घडलं, gh इज g/4.
GH इज G/4 किंवा 25% ऑफ G किंवा काय आहे 25% ऑफ द G असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. इकडे H इज इक्वल टू √2 -1 ऑफ द R किंवा H इज इक्वल टू 0.414 ऑफ द R किंवा H इज इक्वल टू 41.4% ऑफ R असं असेल त्यावेळेस GH इज इक्वल टू काय आहे G/2 आहे. GH इज इक्वल टू 50% ऑफ GR. हे आता केलेली मेहनत परीक्षेला आपल्याला वेळ वाचवते आणि फिजिक्सला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, वेळ वाचवणं आणि कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येईल. चला 2014 काय क्वेश्चन विचारलाय बघा. 2014 The masses of the two planets are in the ratio 1:2. दोन प्लॅनेट M1 आणि M2 यांचा रेशो 1:2 दिलेला आहे. हे मनातली मनाचा प्रश्न वाचताना जे मनात येईल ते एक तर एक असतं आणि कॉन्सेप्च्युअली सोडवलं तर G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आहे हे लक्षात ठेवा. The acceleration due to gravity on the planets are in the ratio. सो पहा इथे समजून घ्या. हा रेडियाई दिलेले रेडियाई आर इन द रेशो 1:2. न्यूमेरिकल वाला फॉर्म असेल तर मग R1/R2 किती आलं 1/2. acceleration due to gravity जे आहे of the planets are in the ratio acceleration due to gravity G1/G2 बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्ही न्यूमेरिकल सारखं जर सोडवलं तर तुम्ही आधी म्हणणार G इज इक्वल टू Gm/r². G इज इक्वल टू Gm/r². मग काय होईल बघा G1/G2. तर तुम्ही जर न्यूमेरिकल सोडवणार असता तर तुम्ही काय करणार याच्यावरून G1 काढून घेणार Gm1/r1 ब्रॅकेट स्क्वेअर. G2 काढून घेणार Gm2/r2 स्क्वेअर. तुम्हाला रेशो विचारलाय त्यांचा G1/G2. हे इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2. मग तुम्ही याचा भागाकार करणार G1/G2. मग भागाकार जर केला तुम्ही याचा भागाकार केल्यानंतर काय होणार Gm1/r1 स्क्वेअर Gm2/r2 स्क्वेअर Gm1/r1 स्क्वेअर इंटू हे इन्व्हर्स होणार r2 स्क्वेअर Gm2 G कॅन्सल. पुढे M1/M2 इंटू काय होणार R2/R1 ब्रॅकेट स्क्वेअर R2/R1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता M1/M2 किती दिलेला आहे तुम्हाला 1/2. M1/M2 किती दिलेला आहे 1/2. R2/R1 ची गरज इकडे आपण R1/R1 घेतो. रेसिप्रोकल केला 1/2 चा रेसिप्रोकल इथे किती येणार 2. त्याचा स्क्वेअर किती येणार 2 चा स्क्वेअर 4. संख्या आला 2. सो 2:1 उत्तर येणार किती 2:1. 2 आला ना 2:1. पण हे एवढं मोठं सोडवायचं का अगेन नाही सोडवायचं. न्यूमेरिकल बेथंडी सोडूच नका ते योग्य पण नाही. प्रश्न कशाबद्दल आहे acceleration due to gravity बद्दल दिला. मग आपण काय शिकलो G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आणि G इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. बघा कसं होईल. काय सांगितलंय त्यांनी masses of the two planets are in the ratio 1/2. मास 1/2 आहे. मग acceleration due to gravity सुद्धा त्याच्यामुळे किती झाली 1/2. कारण की हे जे रिलेशन असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास जर 1/2 असते तर रेडियस सुद्धा किती असेल 1/2. सॉरी acceleration due to gravity सुद्धा किती असेल 1/2. M आणि G डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे जर मास जर 1/2 असतील त्यांचे तर G सुद्धा किती असतात 1/2. 7वी मधलं प्रोपोर्शनॅलिटीचं बेसिक नॉलेज आहे. आणि रेडियसची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग रेडियस जर 1/2 आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल मग त्यांचं रिलेशन काय होणार स्क्वेअर करावं लागेल r स्क्वेअरशी 1/4 किती होणार 1/4. पण त्याच्याशी ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 1/4 चा इनव्हर्स किती होणार आहे 4. सो व्हॅल्यू किती आले 4. सो युअर आन्सर इज 2:1. ठीक आहे. हे झालं कॉन्सेप्च्युअली डायरेक्टली सोडवता येऊ शकतो तुम्हाला वेळ पण लागणार. त्यातली त्यात न्यूमेरिकल आणि कॉन्सेप्च्युअल एकत्र वापरायचं असेल तर G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M G इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही G1/G2 इज इक्वल टू M ची डायरेक्टली प्रोपोर्शनल इकडे 1 आहे तर इकडे पण 1 इकडे 2 आहे तर इकडे 2. R ची इनव्हर्सली प्रोपोर्शनल इकडे 1 आहे तर इकडे 2 इथे 2 आहे तर इकडे 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग M1/M2 किती आहे 1/2. R2/R1 किती आहे
इथे R1/R2 दिला आहे, R1/R2 1/2, मग R2/R1 किती आला 2, त्याचा स्क्वेअर, सो 1/2 into 4 ते आलं 2, दॅट इज 2:1. युअर आन्सर इज 2:1. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा एक महत्त्वाचा टॉपिक आणि याच्यावर असलरेशन या टॉपिकमध्ये असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या सब टॉपिकवर जेवढे काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यातले सगळेच प्रकार महत्त्वाचे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला वेट या टॉपिकवरचे जे काही सब टॉपिकवरचे न्यूमेरिकल्स आहेत किंवा जे काही क्वेश्चन्स परीक्षेला विचारलेले आहेत त्याच्यासाठी आपण एक स्वतंत्र लेक्चर नक्कीच घेणार आहोत. पण जर तुम्हाला असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजलेला असेल तर वेटवरचे न्यूमेरिकल आपल्याला सहजासहजी सुटतात, याच्याबद्दल काही आपल्याला संशय बाळगायचे काही कारण नाही. ठीक आहे. सो हा एक नवीन प्रयत्न चालू आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना माझ्या लेक्चरचा फायदा व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. माझं लेक्चर मुलांनी का बघावं सीईटीच्या बाबतीमध्ये तर मी खास करून सांगतोय. स्वतः मला सीईटीला 175 मार्क आहेत 200 पैकी, ज्याच्यामध्ये मला फिजिक्सला 41 मार्क पडले होते, केमिस्ट्रीला 44 आणि बायोलॉजीला 100 पैकी 90 मार्क होते, हे 50 पैकी. सो मला असं वाटतं की आत्ताच्या आपण संख्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर आता 140, 150, 155 मार्क पडले तरी 100% होतात, म्हणजे 100 आउट ऑफ 100% आहे. त्यामुळे सीईटीचा अभ्यास कसा करायचा असतो आणि तो करत असताना मुलांनी नक्की कुठल्या टॉपिककडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या टॉपिककडे दुर्लक्ष केलं तरी चालतं किंवा कोणते टॉपिक खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. प्रत्येक वेळेस न्यूमेरिकलची मेथड वापरायची गरज नसते. शॉर्टकट मेथड ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या देखील तुम्हाला इथे सांगितल्या जातील. त्याच्यामुळे ग्रामीण भागातले असे विद्यार्थी की ज्यांना याची गरज आहे अशा सगळ्याच मुलांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना तुम्ही तो शेअर करा आणि ऑफकोर्स जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.